तर विद्यार्थ्यांनो आज आपण चॅप्टर क्रमांक 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा स्वाध्याय क्रमांक 2 बघणार आहोत। त्यामध्ये एक अवयव पद्धत आहे आणि ह्या अवयव पद्धतीने हा पूर्ण स्वाध्याय काय करायचा आपल्याला सोडवायचा आहे। तर बघूया प्रश्न दिलेल्या खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायचे। सॉल्व ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। म्हणजे फॅक्टर काढायचे जे समीकरण दिले त्या समीकरणांचे आणि उत्तर काढायचे। आपल्याला एक समीकरण दिले, सर्वप्रथम ते समीकरण तशाच तसं लिहूया। x वर्ग वजा 15x प्लस 54 बरोबर 0। तुम्ही जर किराम कोचिंग क्लासेस चॅनलला नवीन असतात तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे जे काही नवीन व्हिडिओ येतील ते आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील, आपल्याला नोटिफिकेशन येईल। त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ठीक आहे, तर आपण हा प्रश्न बघूया। x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आता ही मधली संख्या, ह्या संख्येचे काय करायचे, अवयव पाहायचे, गुणाकाराला पाहिजे 54, बेरीज आली पाहिजे 15। घेऊया आपण 9 सख 54 वजा 9 आणि वजा 6 गुणाकार अधिकचा 54 येतो आणि बेरीज मात्र 6 आणि 9 15 चे। लिहूया फॅक्टर त्याचे। x वर्ग हे थोडंसं दूर लिहिलं तरी चालेल, 54 वजा 9 आणि वजा 6। ठीक आहे, x वर्ग जशाला तसा वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0। ठीक आहे, याचा एक ब्रॅकेट होतो, याचा एक ब्रॅकेट होतो। ब्रॅकेट मध्ये x वर्ग वजा 9x इकडे 6x, या 54 ची फोड होते 9 गुणिले 6। या दोन्हीतून x कॉमन घेता येतो, काय कॉमन घेता येतो, x कॉमन। x कॉमन घेतला, x वजा 9 एका ब्रॅकेट मध्ये, याच्यामधून आपल्याला वजा कॉमन घेतल्यावर मधात वजा जाणार आहे, काय घेऊया 6 मधामध्ये काय राहणार आहे x वजा 9 बरोबर काय इकडे 0। एका ब्रॅकेट मध्ये x वजा 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x वजा 6 बरोबर 0। x वजा 9 बरोबर 0, इकडे x बरोबर हे 9 x च्या पलीकडे गेले अधिक होणार। दुसरं x वजा 6 बरोबर 0, x बरोबर 6। अशा प्रकारच्या आपल्याला किमती आलेल्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत। प्रश्न दुसरा अशाच पद्धतीने अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे। सर्वप्रथम प्रश्न आपण जो दिलाय तो जशाला तसा लिहा। x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। आपण अगोदर जशा प्रश्नामध्ये घेतलं होतं तसंच इथेही फॅक्टर काढायचे आहे। 20 गुणाकाराला पाहिजे, बेरीज मात्र एक आली पाहिजे। काय येतं बरं, 5 वजाचे 20 अधिकचे 5 आणि वजाचे 4, 5 चोक 20, वजाचा 20 चा गुणाकार येतो पण अधिकचे 5 येतात, 5 मधून 4 गेला, 1 अधिकचा 1 सुरू। ठीक आहे, म्हणजे उद्या फॅक्टर x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0। ठीक आहे, तसंच खाली एकदा x वर्ग अधिक 5x वजा 4x, ह्या 20 ची फोड करा, काय येणार आहे 4 गुणिले एका ब्रॅकेट मध्ये। ठीक आहे, x कॉमन घेऊया याच्यामधून, इथं मधात राहतो फक्त x, इथला 5x चा इथे कॉमन आल्यामुळे इथे राहणार फक्त x। याच्यातून वजा 4 कॉमन घेऊ, काय 4 कॉमन घ्यायचे, वजा 4 मधात अधिक राहणार x अधिक 5 बरोबर 0 बरोबर 0। म्हणजे x अधिक 5 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x वजा 4 बरोबर 0। x अधिक 5 बरोबर 0 आणि x बरोबर हे 5 मध्ये इकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा 5 बरोबर पहिल्याचं उत्तर। दुसरं x वजा 4 बरोबर 0, x बरोबर वजा होते तिकडे गेल्यावर अधिक होणार आहे 4। अशा प्रकारच्या आपल्याला समीकरणाची किमती भेटते। आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, तिसरा प्रश्न।
हा प्रश्न थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसं, इथं पहिल्या याला कुठल्याही प्रकारचा संख्या सोबत नव्हती, म्हणजे एखादा चल त्याच्या सोबत आलेला, पण इथं मात्र आलेली आहे. ज्यावेळेस अशी संख्या सोबत येते त्यावेळेस काय करायचं, त्या संख्येने ह्या संख्येला पडायचं. मग जी संख्या येते तिची अवयव पडायची. आता या संख्येला बोलल्याच्या नंतर काय येतं, 13 दोन्ही 26, म्हणजे याचा अर्थ 26 या संख्येचे अवयव पडा, बेरीज 27 आली पाहिजे. 26 एक 26, 26 एक 26, बेरीज 27 येते, वजाबाकी सॉरी गुणाकार मात्र 26 येते. अगोदर संख्या जशाला तशी लिहा, 2y चा वर्ग 27y अधिक 13 बरोबर 0. ठीक आहे. तसंच लिहा 2y चा वर्ग, याची फोड करूया, 26y अधिक y अधिक 13 बरोबर 0. बरोबर काय 0. हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट तयार होतो. पण इथं 2y चा वर्ग अधिक 26 ची फोड करा, 13 गुणिले 2 y अधिक y अधिक 13, y अधिक 13 बरोबर 0. ठीक आहे. आता इथं 2y आणि इथं 2y आहे, 2y कॉमन घेऊ आपण यातून, काय राहणार y वर्ग होता म्हणजे एक y राहिलेला आहे, आणि इथं 13 आहे, y अधिक 13. इथं ब्रॅकेट मध्ये काही कॉमन घेता येत नसतं, म्हणजे काही नसतं, म्हणजे एक असतो, y अधिक 13 तशाला तसं बरोबर 0. y अधिक 13 दोन्हीकडे आले, दोन्ही ब्रॅकेट मध्ये एक ब्रॅकेट मध्ये ठेवून द्या, दुसऱ्या ब्रॅकेट 2y अधिक काही नसतं y अधिक 13 बरोबर 0, y बरोबर वजाचे 13. पहिल्याचं उत्तर भेटलं. दुसरं 2y अधिक 1 बरोबर 0, 2y एक अधिकचा 1 तिकडे गेल्याच्या नंतर वजा 1 होतो, y बरोबर वजा 1/2 अशा प्रकारचा आपल्याला. ठीक आहे. तर या पुढील प्रश्न आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. खूप सोपा प्रश्न आहे, काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की हा प्रश्न ठेवला कसा. आपण प्रश्न लिहूया अगोदर जशाला तसा. 5m चा वर्ग 22m अधिक 5. हे बरोबर चिन्हाचे इकडे आणूया, अधिक होते ते वजा वर आले. 5m चा वजा 22m वजा 5 बरोबर 0. आता आपण जसा प्रश्न तिसरा पाहिला होता तशाच प्रकारचा हा सुद्धा आहे. या 5ने 5ला गुणाकार करायचा, 5 काय येतात, 5च आहे ना, पंधरा आहे. मिस्टेक आहे प्रश्नामध्ये, इथे येतं 15. पुन्हा या 15 5 75, 75 वजा 75 चे अवयव कसे पाडायचे आहेत, बेरीज आली पाहिजे, वजा 22 आणि गुणाकार आला पाहिजे 75. मी घेतो वजा 25 आणि अधिकचे 3, 25 त्रिक 75, गुणाकार वजा 75 येतो आणि बेरीज वजा 22 होते. बरोबर आहे. असं 5m चा वर्ग जशाला तसा, इथं 25m अधिकचे 3m वजा 15 बरोबर 0. ठीक आहे. आता फोड करूया, 5m चा वर्ग जशाला तसा, ह्या 25 ची फोड करूया. कशी, 5 गुणिले 5 गुणिले m अधिक 3 जशाला तसा, हा एक ब्रॅकेट पडतो, 3m जशाला तसा वजा 3 गुणिले 5 15 ची फोड करायची बरोबर 0. ह्या ब्रॅकेट मध्ये 5m कॉमन निघतो, इकडे आणि इकडे सारखं आहे म्हणून एक 5m कॉमन घेतला, मध्ये राहिला इथे वर्ग आहे तर फक्त m राहिला, इथे 2 5 होते म्हणून 1 5 राहिला. हे अधिकचं चिन्ह जशाला, आतमधून 3 कॉमन घेऊया, दोन्ही बाजूला 3 आहे इथे नाही, मग राहते m वजा 5 m वजा 5 m वजा 5 दोन्हीकडे सारखे आले, m वजा 5 एका कंसात दुसऱ्या कंसात m
5m अधिक 3 बरोबर 0. m वजा 5 बरोबर 0. m बरोबर वजा 5 होते तिकडे गेला. दुसरे 5m अधिक 3 बरोबर 0. 5m जशाला तसा, हे 3 तिकडे गेल्याच्या नंतर वजा होणार आहे. m ही जशाला तसा वजा 3/5 ही आहे याची किंमत आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा त्यातला खूप इझी प्रश्न आहे, पण लक्षात येत नाही की करायचा कसा. मी जसं सांगितलं होतं त्याला कोणी सोबत गुणाकाराला आली संख्या की त्या संख्येने या संख्येला गुणायचं आणि मग त्याची अवयव काढायची. आता मला सांगा 1/2 ला जर 2 न गुणाकार केला 2 2 कटतील, काय राहील? म्हणजे याचे अवयव पाडायचे असतील तर 1 हा गुणाकाराला पाहिजे. काय अवयव पाडायचे तर 1 गुणाकाराला पाहिजे 1, बेरीज झाली पाहिजे वजा. आता कसं पाडणार? वजा 1 आणि अधिकचा 1 गुणाकार 1 1 1 सॉरी वजा वजा टाकूया. वजा वजा अधिक 1 1 1 आणि हे 1 1 वजा 2. ठीक आहे. घेऊया गुणाकार. सगळ्यात पहिली संख्या कशाला बसल्या? 2x चा वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. बरोबर 0. इकडे 2x चा वर्ग जशाला तसा वजा 2x च्या ऐवजी वजा x आणि पुन्हा x अधिक 1/2 जशाला. हे एका ब्रॅकेट मध्ये जातं, हे एका ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणाहून आपण कॉमन काय घेणार आहोत? काय कॉमन घेऊ? थोडासा प्रश्न पडतोय इथं राहणार आहे x अधिक 1/2. मला सांगा एकातून जर 2 काढून घेतले इथून, ठीक आहे, तर थोडासा प्रश्न फिरवला जातो. कालच्या सत्रामध्ये हे गणित आपण बघत असताना थोडीशी मिस्टेक झाली होती आणि वेळेअभावी पूर्ण नसल्यामुळे आपण आता पूर्ण करणार आहोत. अवयव पद्धतीने गणित सोडवायचे. कशी अवयव पाडायचे? सर्वप्रथम आपण प्रश्न जशास तसा लिहू. 2x चा वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. 1/2 बरोबर अशा प्रकारचा. आता मला या छेदामध्ये जी संख्या दिसते ती काढून टाकायची. कारण याने याला गुणाकार केला तरी उत्तर येतं, पण 1/1 अधिक x अधिक 1/2 च्या स्वरूपात थोडंसं वेगळ्या प्रकारचं. पण आपण काय करू, याला सोपं करण्याचा प्रयत्न करू. याला पूर्ण समीकरणाला 2 ने गुण म्हणजे 2 छेदाने करू. 2 ने गुणाकार केल्याच्या नंतर 4x चा वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. आता 4 1 4 4 गुणाकाराला पाहिजे, बेरीज किती आली पाहिजे? वजा 4. म्हणजे किती येणार आहे? वजा 2x आणि वजा बेरीज वजा 4 गुणाकार अधिक. ठीक आहे. अशा प्रकारे घेऊया. 4x चा वर्ग जशाला तसा इथं वजा 2x, इथं पुन्हा वजा 2x अधिक 1 बरोबर 0. बरोबर आहे. पुढे हे एका कंसात टाका आणि हे एका कंसात. यातून 2x कॉमन निघतात, कॉमन घ्या. अधिक म्हणजे वजा, इथे काय राहिले? 2x राहिले, काही नाही म्हणजे वजा. इथे वजा कॉमन घेऊया, काही नसतं म्हणजे एक कॉमन येतो. मधात कॉमन घेतल्यामुळे वजा मधात पुन्हा बसला बरोबर 0. पुढे 2x वजा 1 ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हे 2x हा वजा 1 बरोबर 0. 2x वजा 1 बरोबर 0. 2x बरोबर हा 1 इकडे गेला, अधिकचा 1 येणार आहे. x बरोबर 1/2. दुसरी किंमत असंच 2x वजा 1 बरोबर 0. हा वजा 1 इकडे गेला, अधिकचा होणार आहे. 2x बरोबर 1. x बरोबर 1/2. दोन्हीच्या किमती काय आहे? 1/2.
जसा आपण हा प्रश्न पाहिला, इथे छेदामध्ये 2 होतं, त्या 2 न पूर्ण समीकरणात गुणाकार केला आणि मग नंतर अवयव पाडले. तसंच ह्या प्रश्नाला सुद्धा ह्या प्रश्नामध्ये छेदात x आले, तर ते x आपण काढून टाकूया सर्वप्रथम. आधी प्रश्न जसे असतं चालू 6x वजा 2/x बरोबर 1. याला पूर्ण याला x ने गुणाकार करू आणि 1 इकडे घेऊया अगोदर. 6x वजा 2/x वजा 1 बरोबर 0. वजा 1 बरोबर 0. पूर्ण याला x ने गुणाकार करूया. 6x चा वर्ग वजा 2 आणि याला x बरोबर 0. 6x चा वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0. 6 2 12. ह्या 12 चे अवयव पाडायचे. -12 आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन बेरीज आली पाहिजे, वजा 1. मग आपण घेऊया वजाचे 4 आणि अधिकचे 3. 4 त्रिकोण 12 बरोबर आहे. अशा प्रकारचे घ्या. 6x चा वर्ग वजा 4x वजा अधिक 3x वजा 2 बरोबर 0. ठीक आहे. आता आपण थोडे सारखे सारखे घटक एकत्र घेऊया. 6x चा वर्ग वजा 3x इकडे आला, अधिकचे 3x इकडे 4x वजा 2 बरोबर 0. एक ब्रॅकेटमध्ये काय करायचं? ठीक आहे. याच्यातून 3x कॉमन निघतात. याची फोड करूया आधी. 3 गुणिले 2 गुणिले x चा वर्ग अधिक 3x पुढे इथे याची 2x गुणिले 2 वजा 2 बरोबर 0. याच्यातून 3x कॉमन घेऊया. मला दित राहिला 2x. इथं अधिकचा 1. इकडे वजा कॉमन घेऊया. काय कॉमन घ्यायचे? वजा 2. 2 2 मधला 2 कॉमन घ्यायचा. इथे राहिले मला 2x काय अधिक 1 वजा 1 कॉमन घेतलेला. ठीक आहे. मधात जो आहे तो सारखा असतो दोन्हीकडे. 2x अधिक 1 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x वजा 2 बरोबर 0. 2x अधिक 1 बरोबर 0. 2x बरोबर हा 1 तिकडे गेला वजा होणार आहे. x बरोबर वजा 1/2 अशा प्रकारचं. दुसऱ्या याचं 3x वजा 2 बरोबर 0. 3x बरोबर हे वजा 2 तिकडे गेल्यावर अधिकचे 2. x बरोबर हे 2 तशाला तसा 3. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा ऍक्टिव्हिटी आहे, पण आपण ते सोडवणं गरजेचं आहे. ठीक. बघू प्रश्न अगोदर सर्वप्रथम जशास तसा आहे. वर्गमुळात 2x चा वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात बरोबर 0. ह्या वर्गमुळात 2 ला गुणाकार केला. वर्गमुळात 2 2 फक्त 2 येत असतं. काय येत असतं? 2. आणि मग 2 गुणिले 5 5 2 10. म्हणजे 10 चे अवयव असे पाडायची की बेरीज झाली पाहिजे 7. गुणाकार आला पाहिजे 10. म्हणजे 5 2 10 अशा प्रकारचे घेऊया. 2 वर्गमुळात x चा वर्ग 5x अधिक 2x अधिक 5 वर्गमुळात. ठीक आहे. आता आपल्याला जे जे सारखं सारखं दिसतं तसं काय, याच्यातून काय कॉमन घ्यायचं, याच्यातून काय कॉमन घ्यायचं ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तत्पूर्वी आपल्याला ते थोडंसं बदलावं लागेल. कोण कुठल्या प्रकारचं बसतं ते बघा. 2x चा वर्ग. ठीक आहे. आणि त्याला सोबतच आपण आणखी घेऊ शकतो की ते 2x अधिक 5x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. हाय ब्रॅकेट. आता इथे वर्गमुळात 2 आहे, इथे वर्ग फक्त 2 आहे, इथे 5 आहे, इथे 2 5च आहे. सर्वप्रथम प्रश्न बरोबर आहे का? प्रश्न आहे का? आपण फोड करूया यांची वेगवेगळ्या प्रकारची. कशी?
हे वर्गमुळात 2 जशाला तसे x चा वर्ग हे जशाला तसा. त्या वर्गमुळात 2 ला आपण वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2 आणि x प्लस त्या 5 ला सुद्धा आपण हे 5 5 जशाला तसे ठेवले किंवा वर्गमुळात 5 5 टाकले तरी फक्त हे आणि हे सारखं असं वर्गमुळात 2 कॉमन घेता आले असते, मला फक्त 5 राहिले असते. याला आणि याला सोबत ठेवलं असतं त्यावेळेस हे सारखं आलं असतं किंवा थोडस वेगळ्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे, पण आपण त्याला सोबत केलं जसं की आपण ठरवलं तसं. ठीक आहे. कोणत्या बंधाला हे वर्गमुळात 2 आपल्याला कॉमन घ्यायचे घेऊया. वर्गमुळात 2x चा वर्ग अधिक 5 वर्गमुळात 2. ठीक आहे. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये अधिक 5x अधिक 2x 5x तशा प्रकारचं येणार नाही, म्हणजे आपण जसं अगोदर करत होतो त्याच पद्धतीने आपल्याला परत एकदा करावं लागेल. म्हणजे कसं वर्गमुळात 2x वर्ग अधिक इकडे आपण जसं घेऊ लागलो की तशा पद्धतीने हे 2x जवळ गेलो त्याच्या इकडे 5x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणजे अशा पद्धतीने येणार नाही, ह्या पद्धतीने. आता एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट. त्या वर्गमुळात 2 ची आपण मगाशी फोड केली होती तशा पद्धतीने करा. 2x चा वर्ग अधिक वर्गमुळात 2 ला 2 झाले वर्गमुळात 2 हे निस्ते 2 आहेत, म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात 2 2 ला आहे. 2 हे गुणाकार केला तर वर्गमुळात करते फक्त 2 राहतात. ठीक आहे. ते वर्गमुळात 4 होतात, 4 चा वर्गमूळ 2 येतात. समजलं? ओके. तशा पद्धतीने हा 5x अधिक 5 वर्गमुळामध्ये किती येतं 2 बरोबर 0. हा एक ब्रॅकेट पडतो, हा एक ब्रॅकेट. या दोघांमध्ये एकच कॉमन आहे वर्गमुळात 2. ते x लिहायचं विसरलो. वर्गमुळात 2x कॉमन घेतो म्हणजे इथे राहिला फक्त x. इथे राहिला 1 वर्गमुळात 2. 2 मधला 1 बाहेर आला, 1 मधात राहिला. अधिक इथे काही नाही म्हणजे काय इथे घेतो 5 कॉमन घेतो. दोन्हीकडे काय कॉमन आहे 5 5 आहे. इथे काय झालं x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. तसंच x अधिक वर्गमुळात 2 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 वर्गमुळात x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. मग x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. पुढे x बरोबर वजा वर्गमुळात 2 त्याचं उत्तर. ठीक आहे. इकडे वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0. वर्गमुळात 2x बरोबर वजाचे x बरोबर वजा 5 छेदात वर्गमुळात 2. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला उत्तर आले. ठीक आहे. लागलीच 8वा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न 8वा आपण आज बघणार आहोत. आपण अगोदरचे जे प्रश्न पाहिले होते तशाच प्रकारची फॅक्टरायझेशन मेथड आहे. आणि ह्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये सगळ्यात प्रथम अगोदर प्रश्न आपण जशाच तसा लिहून घेऊया. प्रश्न 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे. आता ह्या 3 ने 6 2 ला गुणाकार केला 3 दोन्ही 6 म्हणजे 6 चे अवयव असे पाडा गुणाकार 6 आला पाहिजे बेरीज 2 दा वर्गमुळात 6 म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात 6 एकदा पुन्हा एकदा वर्गमुळात 6 पण दोघेही वजा लागायचे तो गुणाकार दोघांचा काय आहे फक्त 6 आणि बेरीज मात्र 2 वर्गमुळात 6 येते. ठीक आहे. लिहू मग आपण चला 3x चा वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे. आता फोड करू आपण. याची एक वेगळी फोड होती, याची एक वेगळी फोड इथं 3x चा वर्ग वर्गमुळात 6 कशाला तसा x वजा वर्गमुळात 6x
ह्या 2 ला वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आपण लिहू शकतो बरोबर 0. यांची फोड करायची वर्गमुळात हा 3 आहे त्याला वर्गमुळात 3 दोनदा लिहू शकतो आपण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले x चा वर्ग वजा त्या वर्गमुळात 6 ची फोड करू शकतो आपण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 त्यांचं वर्गमूळ सेपरेट x इकडेही तसंच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 x अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. यामध्ये जे कॉमन दिसते ते कॉमन बाहेर घ्या याच्यात जो कॉमन दिसते ते कॉमन बाहेर घ्या ठीक आहे. मला इथे वर्गमुळात 3 3 दिसतायत वर्गमुळात 3 बाहेर घेतो x चा वर्ग x ही बाहेर घेतोय इतर राहणार 1 वर्गमुळात 3x आणि इथं 3 बाहेर आल्यामुळे वजा वर्गमुळात फक्त 2. आपण इथं वर्गमुळाच्या बाहेर वजा घेतले वर्गमुळात 2 इकडे इकडे आहेत वर्गमुळात 2 बाहेर घेतो इथे आता वर्गमुळात 3 x वजा वर्गमुळात 2 2 वेळा होतं म्हणजे इतकाच इकडे बाहेर ठीक आहे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 एका ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 ठीक आहे. आता हे दोघांना सेपरेट करा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 3x हे 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवले अधिक झाले वर्गमुळात 2 x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 दोघेही एकाच वर्गमुळात लिहू शकतो म्हणजे वर्गमुळात 2 छेद 3 आपण असे करू शकतो. इकडचं वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 3x बरोबर फक्त वर्गमुळात 2 ठीक. आता हे 3 पुन्हा याच्या भागाकारात x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात x ची किंमत देतो दोन्ही एका याच्यामध्ये 2 छेद ठीक आहे अशा प्रकारचे. त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच आपण बघणार आहोत समजला असेल अशी अपेक्षा करतो. खूप सोपा प्रश्न आहे फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये इथं जम्बलिंग होते बऱ्याच विद्यार्थ्यांची कळत नाही की कोणत्याला काय. आता ही एखादी संख्या आहे समजा उदाहरणार्थ 3 वर्गमुळात हे 3 ला आपण वर्गमुळात 3 दोनदा लिहू शकतो 2 ला येत असत आणि त्याच्यानुसार आपल्याला काढता येऊ शकतो. पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 9 सर्वप्रथम प्रश्न जसा तसा लिहा 2m m वजा 24 बरोबर 50. सगळ्यात अगोदर विद्यार्थी काय करतात की अशा प्रकारचे प्रश्न पाहिले की घाबरतात घाबरून सोडून देतात प्रश्न. पण खूप इझी प्रश्न आहेत ते थोडंसं काळजीपूर्वक जर सोडवले प्रयत्न जर केला तर येतं आपोआप ठीक आहे. घेऊया 2m ने हा पूर्ण कंसाला गुणाकार करूया 2 गुणिले m चा वर्ग वजा पूर्ण कंसाला 24 दोन्ही 48 m बरोबर 50 ठीक आहे. हे बरोबर 50 इकडे आले वजा होती m चा 2m चा वर्ग बरोबर 48 m वजा 50 बरोबर 0. याला पूर्ण याला जर 2 ने जरी भागितलं तरी पण उत्तर काढता येऊ शकतो. 2 गुणाकार करू 50 दोन्ही 100 50 दोन्ही 100 100 चे अवयव पाडायचे 100 गुणाकार आला पाहिजे बेरीज किती आली पाहिजे 48 100 गुणाकार आला पाहिजे बेरीज किती आली पाहिजे 48 50 दोन्ही 100 तेच 2 येतात म्हणजे गुणाकार आला पाहिजे 100 कसे देवी वजाचे काय मग इथं वजाचे 50 आणि अधिकचे 2 50 दोन्ही 100 50 मधून 2 गेले तर 48 घेऊ शकतो आपण इथं 2m चा वर्ग ठीक आहे वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0 ठीक आहे. एका ब्रॅकेट मध्ये एका ब्रॅकेट मध्ये ठीक आहे घेऊ आणि याच्यामधून आता आपल्याला 2m कॉमन घेता येणार ठीक आहे 2m पण अगोदर 2m करण्याऐवजी आपण त्यांची फोड करून घेऊ शकतो ठीक आहे. दोघांमध्ये सुद्धा ते कुठल्या ना कुठल्या याचे सहगुणक असावे 2m चा वर्ग वजा ठीक आहे ना 25 गुणिले
2 गुणिले m पहिल्या ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या याच्यात अधिक 2m कशाला इकडे 25 गुणिले 2 ठीक आहे अशा प्रकारचे त्यांचे कोड लिहू शकतो याच्यामध्ये काय कॉमन निघतं आपणास 2m काय निघतं कॉमन 2m कॉमन घेतलं इथं काय राहणार आहे फक्त m इथे 2 बाहेर आले किती राहिले वजा 25 अधिक इथेही काय कॉमन येणार आहे 2च काय येणार आहे 2च इथे काय येणार m वजा 25 बरोबर 0 बरोबर 0 ठीक आहे मग m वजा 25 हे दोन्ही कंसात आले कॉमन आहे एकच घ्या इकडे 2m अधिक 2 बरोबर 0 m वजा 25 बरोबर 0 m बरोबर चिन्हाच्या पुढे गेले अधिकचे 25 पुढे 2m अधिक 2 बरोबर 0 2m हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2 m बरोबर वजा 2 भागिले 2 बे 2 4 m ची किंमत वजा 1 ठीक आहे